चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। नमस्कार, मी सौ आकांक्षा अभिजित देशपांडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मी पुणे जिल्हा सरचिटणीस या पदावरती कार्यान्वित आहे। जसं की तुम्हाला माहित आहे की हडपसर शाखा दरवेळेसच वेगवेगळे उपक्रम, समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। त्याच्यापैकीच आज आपण हडपसर गावामधल्या राम मंदिरामध्ये आलो। जसं की तुम्हाला माहित आहे की उद्याच्याला जो आहे तो आपण जन्मोत्सव साजरा करणार आहोत। आपल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येसाठी। तर या निमित्ताने हडपसर शाखेने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे। ते म्हणजे आज आपण इथं बघत आहोत की आज त्यांनी आपल्या हडपसर शाखेच्या राजश्रीताई कुलकर्णी आणि त्यांची टीम यांनी एक आगळावेगळा उपक्रम इथं राबवलेला आहे। तो म्हणजे त्यांनी रांगोळीतून रामरायाला अभिवादन केलेलं आहे। ते याच्यामध्ये रामाच्या जन्माच्या पासून ते आपल्या मंदिर प्रतिष्ठापनापर्यंत सगळे जे आहे तर त्यांनी रांगोळी रूपी हे खूप छान कलाकृती सादर केलेली आहे। त्याच्यामध्ये राजश्रीताई आणि त्यांच्या टीमचे अथक परिश्रम आहेत। तर मी सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी आवर्जून इथे यावं, आपल्या हडपसर गावातील राम मंदिराला भेट द्यावी आणि ही जी अप्रतिम कलाकृती सादर केलेली आहे तर सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं। मी पुन्हा एकदा राजश्रीताई आणि टीमचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी इथे येऊन त्यांना प्रोत्साहन द्यावं, राम मंदिराला भेट द्यावी। जय श्रीराम। जय श्रीराम। स्वागत में मेरे घर राम आए हैं। मी सौ अमृता अशोक मेडेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर महिला शाखेची सरचिटणीस आहे। खरं तर ही कल्पना मंदार सरांनी राजश्रीताईंपाशी बोलून दाखवली की आपल्याला मंदिरामध्ये रांगोळ्या काढायच्या आहेत उद्या 22 जानेवारीच्या निमित्ताने। मग या रांगोळ्या काढताना संकल्पना आली आमच्याकडे, पण ती राबवताना राजश्रीताईंना थोडंसं टेन्शन आलं होतं की आता या सगळ्या काढायच्या आणि ह्याला होणारा खर्च हा थोडा जास्त होता। पण त्या जेव्हा त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला ही कल्पना सांगितली तर कल्पना खरोखर अतिशय उत्तम होती, कारण हे एकश्लोकी रामायणातील सगळे त्यांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत। मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही फक्त रांगोळीची तयारी करा, बाकी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला गट कशासाठी आहे। आणि त्यांच्यापर्यंत ही कल्पना पोहोचवल्यानंतर मात्र जी आमच्या महिलांनी आणि आमच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने उचलून धरली आणि सगळ्या परीने सर्वतोपरीने त्यांनी मदत केली। आर्थिक मदतीचा ओघ चालू झाला आणि आमचं हळूहळू टेन्शन कमी झालं, जेणेकरून ह्या रांगोळ्या सुबक आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जितकं काढता येईल याचा राजश्रीताईंनी प्रयत्न केला। आणि म्हणून राजश्री कुलकर्णी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे म्हणून मी आभार मानते। सर्वांनी रांगोळीचं प्रदर्शन पाहायला यावं आणि त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया प्रत्येकाने द्याव्यात अशी मी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे विनंती करते। जय श्रीराम। जय श्रीराम। नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखा। अयोध्येतील 22 जानेवारी 2024 राम मंदिर प्राण प्रतिष्ठा या संकल्पनेतून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखेने रामाच्या
चरित्रावर सर्वत्र रांगोळी काढण्याचे हे शिवधनुष्य पेललेले आहे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखा महिला शाखा यात आकांक्षाताई देशपांडे, मेडेकर काकू, राजश्रीताई, अनिता काटे, सुरेखा पारगावकर यांनी हे शिवधनुष्य पेलले आणि या सर्व रामाच्या चरित्रावरच्या रांगोळ्या इथं सुंदर रीतीने सादर केल्या आहेत. तर मी सर्व बांधवांना निवेदन करेल की तुम्ही येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो, तुमको खोने का दुख क्या. मी राजश्री कुलकर्णी. गेल्या 4 दिवसापासून आम्ही इथे रांगोळ्या काढतोय, मी व माझे सगळे स्टुडंट लोक घेऊन. असं वाटलं सुद्धा नव्हतं की ही इतकं सक्सेसफुल होईल, कारण मला जरा टेन्शन होतं की रांगोळी पूर्ण होईल की नाही. आणि विशेष म्हणजे अहिल्या उद्धारापासून ते एक श्लोकी रामायण, जे रामाचं सीता स्वयंवर, नंतर जे स्टेप बाय स्टेप जसं वनात गेला, वनातून मग नंतर हरण झालं, मग लंकादहन झाली, त्यापासून तर थेट राम आपल्या अयोध्या मंदिरात स्थापन झाली इथपर्यंत रांगोळ्या काढल्या. त्यात म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट एक साईबाबांची पण माझी काढली, कारण माझा आराध्य देवत साई आहे आणि रामराय माझ्या पाठीशी साईराम म्हणून मी हे सगळं पूर्ण केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मंदार सर रेडे, अधिक अमृताताई मेडेकर, आकांक्षाताई देशपांडे ह्या सगळ्यांनी इतकी मदत केली. इव्हन ब्राह्मण मंडळाच्या सगळ्या सदस्यांनी मला खूप मदत केली. माझ्या डबा पोचवण्यापासून, नाश्त्यापासून सगळी काळजी घेतली सगळ्या मुलांची. त्यांचे मी खूप आभारी आहे. केवळ त्यांच्यामुळे हे सक्सेस होऊ शकलं. धन्यवाद. अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळ ह्या सगळ्यांनी मिळून माझ्या हे उचलून धरलं, म्हणून माझं हे सक्सेस होऊ शकलं. धन्यवाद. कौशल्या के मन से पूछो, द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे. बड़ी लंबी इंतजारी हुई, रघुबर तुम्हारी तब आई है सवारी. संदेश से जय श्रीराम. आज खुशी हडपसरमध्ये प्रसिद्ध श्रीराम मंदिर, गांधी चौक श्रीराम इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला मंडळाने आणि राजश्रीताई कुलकर्णी यांच्या ग्रुपने रांगोळी, एक श्लोकी रामायणामधलं रांगोळीचं जे प्रदर्शन केलेलं आहे ते सर्वांनी पाहायला यावं. 8 दिवस हे राहणार आहे, सर्वांनी येऊन पाहून त्याचा आनंद घ्यावा. नमस्कार, मी सौ अश्विनी श्रीराम हडपसर अखिल भारतीय ब्राह्मण हडपसरच्या राम मंदिरात येऊन सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि राजश्रीताई कुलकर्णींच्या आणि सहकाऱ्यांच्या कलेला दाद द्यावी. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये अमृता मेडेकर, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मंदारजी रेडे सर आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष केतकीताई कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य दिले आहे. आणि अनिताताई काटे, अमृता मेडेकर या सगळ्यांच्या सहकार्यातून हा मोठा उपक्रम पार पडला आहे. हडपसर राम मंदिरात सगळ्यांनी अवश्य यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी रमा चोक. आज मी हडपसरमधल्या मारुती मंदिरमध्ये आलेली आहे. आमच्याच ABBMच्या अखिल भारतीय ब्राह्मण मंडळाच्या ग्रुपमधले एक राजश्री कुलकर्णी ताई आहे. त्यांनी सुंदर प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. रामाच्या जन्मापासून त्याचा पूर्ण राज्याभिषेक हा सगळा त्यांनी रांगोळीमधून मांडलेला आहे. रामाचं मंदिर आहे हडपसरमध्ये, तिथे सगळ्यांनी अवश्य भेट द्या. खूप छान कलाकृती साकारलेली आहे. तरी सर्वांनी अवश्य भेट द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मी मिसेस सविता अनिल हांदे हडपसरमधनं हडपसर गावामधील राम मंदिरमध्ये मी आज आलेली आहे. आणि मंदिराचं देवाचं दर्शन घेऊन जेव्हा मी रांगोळ्या राजश्रीताई तुमच्या बघितल्या, म्हणजे आमच्या डोळ्याचा पारणं फिटलं. इतक्या सुंदर झालेल्या आहेत. ते एक श्लोकी रामायणाचं तुम्ही जे केलेलं आहे, म्हणजे ते शब्द नाही माझ्याकडे तुमच्यासाठी. त्यामुळे खूप 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 आमचे आशीर्वाद पण आहेत. आणि असंच पुढे तुमचं कार्य राहो असं पुढे कार्य चांगलं चांगलं करत राहा हीच आमची सदिच्छा आहे. जय श्रीराम. मी गोविंद कलंत्री, श्रीराम मंदिर ट्रस्ट हडपसर इथं कार्यकर्ता आहे. इथं राजश्री कुलकर्णी यांनी
रामायणावरती सर्व पोस्टर छान सुंदर रांगोळ्यामध्ये रंगवलेले आहेत. ते सगळ्यांनी पाहण्यासाठी यावं. राम मंदिरामध्ये त्यांनी 3 दिवस मेहनत करून चांगलं ते बनवलं. सगळ्यांनी ते पाहावं ही आमची सगळ्यांना विनंती. जय श्रीराम. जय श्री राम. धन्यवाद. जय श्री राम महाराज. जय श्री राम. कितने साल से आप यहाँ? 5 साल से मैं इधर हूँ. अच्छा, तो ये जो रंगोली है वो क्या है पता है? जैसे कुलकर्णी ने निकाला और 16 रंगोली है, रामायण की कुछ झांकियाँ है हाँ. जो कि मेरे राम मंदिर में उन्होंने निकाला अच्छा, ओके. और ये गांधी चौक है ना? है, गांधी चौक हड़पसर गाँव. अच्छा, तो लोगों को क्या कहना चाहेंगे आप? लोगों को यही कहना चाहते हैं कि आप राम मंदिर जो 22 तारीख अयोध्या में जो उत्सव है, जो भगवान का प्राण प्रतिष्ठा हो, तो हड़पसर गाँव में भी आइए. और ये भगवान का अभिषेक हुआ है सुबह 5 बजे. उसके बाद मुहूर्त है, ये भगवान को फेरी है पादुका का. उसके बाद 12:30 बजे महाआरती है. 6 बजे से 6 से 7 भगवान का ये दीप उत्सव है. और 7:30 बजे से 10 बजे तक भजन कीर्तन है. हम सभी भक्त को बोलेंगे कि आइए हड़पसर राम मंदिर में और भगवान का दर्शन कीजिए. ओके. जय श्री राम. जय श्री राम. धन्यवाद.